राम राम मंडळी, आज आपण जाणार आहोत पंचमुखी महादेव मंदिरावर. चला जाणून घेऊया. नदीचा प्रवाह भाऊ जास्त तेज होता, त्याच्यामुळे एका वर्षी आपला मोबाईल पडला होता पाण्यात. त्याच्यामुळे पहिले मोबाईल ठेवला खिशामध्ये, मग नदीच्या इकडल्या काठावर आलो. आता अडून आम्ही घेतलेलं आहे पाणी. हे आमचे दोन मित्र, एक अमोल आणि साई, आणि तुमचा मित्र भोला. रस्ता पाहून या, पुरा नदी नाल्यान काठन जंगलन जुंगला आहे. हो, एक घडली भरून घेतली आमच्या गड्यान तेडून शिरी. पहिला श्रावण सोमवार डायरेक्ट अभिषेक. महादेव महादेव महादेव. तुम्हाला बेलाचं झाड कुठे आहे ते सांगतो. इकडे बेलाचं झाड कुठे आहे चढून आपण बेल बी घेऊन येऊ. सीताराम विषय खोल असते ना, डायरेक्ट विषय गंगार असते. वावरातलं पाणी असं असं नदीनं पुरं वायत वायत येते. हे काटे गिट्या लायला त्यासाठी या वर्षी रस्ता तरी बनवेला नाही, तर रस्ता बी नसते. जुने व्हिडिओ आहे आपले, ते जुने व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही लागलं तर. 2021-22 मधले आलेलो आहे आपल्या जन्नतवर, म्हणजे आपल्या महादेवाच्या मंदिरावर. जय महाराष्ट्र. ते बजरंगबलीचं मंदिर आहे. वड आणि नीम हे आपलं जुनं ठिकाण मित्रांनो. आपू अडी पोहायला येत जाऊ तिसरी चौथी मध्ये. ये बातें बताई नहीं जाती. चपला आपण इथे काढून टाकू. महादेव महादेव. हे एक आश्रम होतं मित्रांनो एका टायमामध्ये, मारुती महाराज यांचं. आणि आपल्या गावाची जे हे अडी जुना मठ होता, महाराज इथं राहत होते. आणि इथून आपले महाराज म्हणजे मारुती महाराज जे आहे त्यांनी इथूनच आपलं गुप्तेश्वरावर राहायला गेले, आणि मग तिथं गुप्तेश्वर महादेवाची स्थापना करायला आहे. बघू शकता तुम्ही असा सुंदर असा नजारा. हे आपली विश्वगंगा वाहून राहिली खळखळ खळखळ. गंगेतलं पाणी बी घेऊन या, तो काही विषय नाही. मज़ा आया, और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. काढून जाऊन एक गंगेतलं पाणी बी घेऊन येऊ. सीताराम. जय बाबा भोले. हे आपल्या गावातले सर्वात जुने महादेवाचे मंदिर आहे. आणि पूजा कोणी ना कोणी करून जायला भाऊ. बेलन अगरबत्ती वाहून जायला पाहू शकतो. महादेव महादेव. आणि मग त्याच्यानंतर मित्रांनो आपण आपल्या महादेवाचे म्हणजे आपल्या इष्टदेवाचे दर्शन वगैरे करून घेतले टापपैकी. कारण एवढ्या दिवसाच्या बादमध्ये आपण इथं मंदिरावर आलेलो होतो की मी तुम्हाला सांगू शकत नाही. कारण की आपण फक्त श्रावण महिन्यामध्येच फक्त वर्षातून समजा 4-5 जे सोमवार असतात ते आपण इथं दर्शनासाठी येत असतो. हो मेरा भोला है भंडारी, कर नंदी की सवारी, शंभोनाथ रे ओ शंकर नाथ रे. रुको जरा, सबर करो. अभिषेक मित्रांनो. हर हर महादेव. जटाकटा संभ्रम ब्रह्मनिलंप निर्जरी विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्धनी. जय बाबा भोले. थोडंसं ठेवतो माझ्यासाठी फक्त. दगद 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 ज्वलाल लापट पट पावके. मित्रांनो महादेवाचा अभिषेक आता झालेला आहे. पहिले अभिषेक करून घेऊन त्याच्यानंतर बेलाचे पानं आणायला जाऊ. चौर चंद्रशेखरे रतिक प्रतीक्षणम मम. जय शंभू नारायण. अभिषेक करून घेऊ. महादेव. ओम नमः शिवाय शंभू. ओम नमः शिवाय महादेवा. तेरा डमरू डम 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 बजतो जाए रे. ओम नमः शिवाय शंभू. ओम नमः शिवाय. सर से तेरे बहती गंगा, काम मेरा हो जाता चंगा, नाम तेरा जब लेता महादेवा. शंभो. जय शंकर. ओम नमः शिवाय.
चला मित्रांनो, आता आपले दर्शन वगैरे झालेले आहे आणि आता आपण जाऊ बेलाचे पानं आणायला. महादेव महादेव. जय शंभूनाथ. बसा आता इथं टापपैकी. मित्रांनो बघू शकता निवांत असे बजरंगबलीचं बी दर्शन करून देतो तुम्हाला. थांबा 2 मिनटं. अबू पाणी आणू आपल्या विश्वगंगेतलं. विश्वाची गंगा म्हणजे आपली विश्वगंगा. विश्वगंगेतून पाणी आणू. अभी मजा आएगा ना भिड़ो. कसं जास्त दुरून तर काही आणू शकत नाही समजा आपण गंगेमधून पाणी, पण आपली विश्वाची जी गंगा आहे त्या गंगेतून आपण पाणी आणू. चलो. रस्ता बघू शकता, पायात पण काहीच नाही भाऊ, काहून की बापरे बाप, नदीला येलाय पूर आणि पुरा गाराच गारा इकडे. पण मग महादेव महादेव. जय श्री महाकाल. काही तर हा आपला जुना डवा आधी आपण पहिले येत जाऊ. कमसे कम 2री 3री 4थीपर्यंत आपण 5वीपर्यंत इथं आपण पोहायला येलो होतो मित्रांनो. अगदी पुरे खडकं होते एक टाईमले. पण आता ते तिकडे डॅम झाल्याच्यानं हे झाड जे आहे, हे झाड म्हणजे टेकत बोल नव्हतं, आपलं हात पण टेकत नव्हतं, त्याला एवढं अडी पाणी आहे. आता अडी एवढ्यात खडकं होते कन्फर्म माहिती आहे आपल्याला. पा घसरला होता पाय, शहीद झालो थोडी. कसं डायरेक्ट शहीद. पण मग जाणं आहे म्हणजे भाऊ विश्वाच्या गंगेतलं पाणी आणणं म्हणजे आणणं आहे मोस्ट इम्पॉर्टंट. आता कपडे भरलेच चालता आणि शहीद झालोच चालते कार्यक्रम, पण गंगेतलं पाणी महादेवाला गेलंच पाहिजे. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. महादेव महादेव आलो कोण नदीमध्ये. गंगेतलं पाणी घेतलं आता. हर हर महादेव. चला आता म्हणजे किती वर्ष झाले भाऊ नदीतलं पाणी. आता नदीत या टाईमले जास्त दिवस झाले. आता माहीत नाही आपल्याला कुठे कोणत्या ठिकाणी हे आहे. जुने म्हणजे त्या टाईमला पुढे पाय घसरू राहिले, पाय पूर्ण भरले भाऊ. कधी एक विहिरबिया दाखवतो तुम्हाला गळ्या गवतामध्ये. अरे हाडी ह्या म्हणजे रस्ता पुरा बेकार आहे ना. पण मग आता दाखवणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. जय श्री महाकाल हर हर महादेव. हे वा रे बाप रे बाप. ओम नमः शिवाय. या हिरीले भाऊ फक्त म्हणजे पुरी कमसे कम अशी नाही 30-40 फूट खोल. हिरीला फक्त असं हिरीत हात घालून घ्या आणि पाणी काढून घ्या असं आहे. नहीं 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 सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़. हर हर महादेव. त्या हिरीवर नंबर आहे भाऊ 1986. चला अडलोक आलो तर हे दाखवून पण तुम्हाला. हे बा 17 नोव्हेंबर 1986 मध्ये बांधलेला आहे भाऊ विहीर. क्या बात कर रहे हैं. हे बा 17 नोव्हेंबर 1986. चला अडून सडून आता जाऊ आपण मंदिरात आणि विश्वगंगेच्या पाण्यानं डबल बाबाचा अभिषेक करू. हर हर महादेव. आपण आणलेला आहे विश्वगंगेमधून पाणी आणि परत एकदा आपण हे नंदी येऊ का. हर महादेव. ओम नमः शिवाय. शंभो शंकर. जय श्री महाकाल. ओम नमः शिवाय. हर महादेव. जय हो बजरंगबली की जय. पवन सुत हनुमान जी उमापती महादेव. मित्रांनो बघू शकता इथं
दर्शन वगैरे कोणतरी करून जायला नुसतं त्रिशूल काढलेलं हो, त्रिशूल बेलाच्या पानामध्ये. ओम नमः शिवाय. जय हो बजरंगबली जय. ओम तुका हनुमान जय. हर हर महादेव. जय हो बजरंगबली. ओम नमः शिवाय. जय भोले. ओम नमः शिवाय. जय हो. आणि मित्रांनो आपण आता बेलाची पानं घेतलेली आहे आणि बेलाची पानं घेऊन आपण जाणार आहे आता परत मठावर. चलो मिलते है तुमको. जंगलचा रस्ता देखो मित्रांनो कसा आहे. मित्रांनो आपल्याला वेगळं विचित्र प्रकारचं असं एक झाड दिसलेलं आहे. त्या झाडाला पूर्ण घम वास येऊ राहिला भाऊ. नहीं 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 नहीं, सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़ है. बघू शकता तुम्ही. हे वा, हे कसे बारीक 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 बारीक. आणि मित्रांनो फळ कोणतं आहे. बैगन. पुरा घम वास येऊ राहिला झाला. वेगळंच इथे कोणतं तरी झाड आहे. वास पूर्ण खतरनाक उरला भाऊ. बघू शकता फळाची फळीत लागेल आहे. याचं कमेंटमध्ये नाव सांग ना. माहिती काही याचं नाव माहीत नाही या झाडाचं. पण मला घम वास येऊ राहिला पुरा खतरनाक. काचा आहे ते मला काही माहीत नाही. तुम्ही कमेंटमध्ये सांगा. खूप मोठं झाड आहे भाऊ. आता आपण चलो पुरा एवढा मोठा रस्ता बघून आहे. अडून आपण भेटू आता. मंदिर बघू शकता तुम्ही पूर्ण त्या झाडाईनं पुरं वडाच्या झाडाईनं पुरं गॅटून गेल्या भाऊ. आपली विश्वाची गंगा, आपली विश्वगंगा. चला भेटू तुम्हाला डायरेक्ट महादेवच्या मंदिरावर आता बेल अर्पण करताना. जय श्री महाकाल. होऊन घ्या मित्रांनो. आपण जे बेलाचे पानं आणले ते बाबा महाकालला आता अर्पण करून देऊ. हर हर महादेव. एक तर उडून गेला डायरेक्ट बाबालो. होऊ शकता इथं मोबाईल ठेवतो भाऊ आता असा. ओम नमः शिवाय. शंभो शंकर. जय श्री महाकाल. जय बजरंगबली. जय गणपती बाप्पा.